आज सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपूर यांच्यातर्फे मला या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार दिला, याबद्दल मी संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक आदागडे सर, वानखेडे सर, वाघमारे सर आणि सर्व आमचे आत्राम सर, या सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि धन्यवाद आणि सत्कृत व्यक्त करत आहोत. मी गेल्या, आता वेळ नसल्यामुळे थोडक्यातच सांगतो, गेल्या 12 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम जिवती तालुका आहे, तिथे आपला मातंग समाजही बऱ्यापैकी आहे आणि आदिवासी दुर्गम भाग आहे. माझे वडील फॉरेस्ट 1 क्लास ऑफिसर होते गडचिरोली जिल्ह्यात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अधिकारी झाल्यानंतरही ते खूप गरिबीतून शिकले होते. अर्थात जवळपास 4थीचं शिक्षण त्या आदिवासी पाड्यावर घेऊन त्या गावातून चंद्रपूरला जायला जंगलातून रस्ता होता. 30 किलोमीटर ते जाऊन प्राथमिक शिक्षण घेतलं, मग उच्च शिक्षण घेतलं. 1970-75च्या काळात ते MPSC 3 वेळा दिलं त्यांनी पहिले. मग 3 वेळा MPSC दिल्यानंतर 3 वेळा ते अयशस्वी ठरले BSc मॅथ्स केल्यानंतर, आणि नंतर 4थ्या अटेम्प्टला ते MPSC उत्तीर्ण झाले. त्या काळात जवळपास जंगलातून जिथून वाघ जायचे, अस्वल जायचे, अशा रस्त्यातून ते चंद्रपूरला जायचे. आणि त्यावेळेस त्यांनी दगड फोडण्याचे कार्य, विटा उचलण्याचे कार्य, मजुरी, नाली सफाई असे सगळे काम करून ते शिकले आणि एक उच्च अधिकारी झाले त्यावेळेस. आणि त्यांनी अधिकारी झाल्यानंतर फक्त आपलं घरदार संसार एवढंच नाही केलं, तर त्या काळात तिथला जो समाज आहे आपला मातंग समाज, आपले नातेवाईक, सगळ्यांना एक क्लास 1 अधिकारी झाल्यानंतर सगळ्यांचं शिक्षण, समाजातील विविध चळवळी, वाचनालय तयार करणे, एक आपल्या समाजासाठी शाळा उघडणे, असे विविध कार्यक्रम आणि कार्य त्यांनी एक अधिकारी असताना सुद्धा केले. याची माहिती आदागडे सरांना आहेच. आणि त्याचा एक आदर्श म्हणून त्यांनी आम्हाला शिक्षण देताना समाजाचं कार्य कसं करायला पाहिजे ते लहानपणापासूनच त्याचं बाळकडू दिलं होतं. माझा 12वी नंतर मुंबईला KG सोमय्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगला नंबर लागला होता. मी दोन्ही एक्झाम दिल्या होत्या. CET पास झालो होतो 2004 मध्ये. तर KG सोमय्याला मी IT मध्ये घेतलं होतं. मला इंजिनिअरिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. परंतु माझ्या आई वडिलांची इच्छा अशी होती की तू डॉक्टर बनून गोरगरिबाची सेवा करा. म्हणजे त्यांची अशी इच्छामुळे मी डॉक्टर झालो, माझी इच्छा नसताना. परंतु डॉक्टर झाल्यानंतर आज मला समजते की त्यांनी का बरं मला डॉक्टर केलं. कारण मी जवळपास आज डॉक्टर बनून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ केलं, मी MSW पण केलं आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क केलं, ग्रामीण याच्यातली सर्वोच्च संस्था नॅशनल रुरल डेव्हलपमेंट मधून मी PG इन रुरल डेव्हलपमेंटही केलं. कारण मला कुठं काम करायचं आहे, आदिवासी आणि ग्रामीण भागात. म्हणून तशा प्रकारे मी शिक्षण घेतलं आणि माझ्या डॉक्टरकीचा उपयोग गोरगरीब जनतेला कसा होईल यासाठी मी 12 वर्षापासून प्रयत्न करतोय. माझं स्वतःचं क्लिनिक आहे, माझी मिसेसही डॉक्टर आहे. आमचं क्लिनिक, आमचं प्रोफेशन, महिन्याचं आम्ही जे स्वतःला जगायपुरतं लागते 60-70 हजार जेही आम्ही कमवतो, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक अर्थ फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून 150 गावांमध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. त्याच्यामध्ये 40,000 लोकांना त्याचा लाभ होतो. त्याच्यामुळे आपल्या मातंग समाजाची जी लोकसंख्या आहे ती 70% जास्तीत जास्त आपलेच लोक आहेत. आणि दरवर्षी 60-70 लोकांना सेवाग्राममध्ये मोफत सुविधा मिळते. एका ऑपरेशनला जवळपास 30-40 हजार खर्च येतो आणि नागपूर सारख्या ठिकाणी तर मोतीबिंदूसाठी 60-70 हजाराचा खर्च येतो. तिथे आम्ही मोफत सुविधा देतो त्या रुग्णांना. त्याचप्रमाणे आज माझ्या अंडरमध्ये 4 डॉक्टर आहेत. आपल्या संस्थांना सरकारकडून आणि प्रायव्हेट संस्था, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड असतो, CSR फंड. त्याच्यातून माझ्या संस्थेला एक फंड मिळाला आहे. त्याच्यातून आमच्या तालुक्यासाठी 2 ॲम्ब्युलन्स, 60-60 लाखाच्या 2 कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत. ते 24 तास मोफत सेवा देतात पूर्ण तालुक्यात. आणि त्याच्यानंतरही 15 गावामध्ये आमच्या 15 क्लिनिक सुरू आहेत. 4 डॉक्टर ते मोफत सेवा देण्याचं काम करतात. जवळपास 20,000 लोकांच्या आम्ही मोफत सेवा आतापर्यंत दिली आहे. आणि अशा प्रकारे अविरत काम करण्याचे ध्येय आमच्या कुटुंबाने घेतलेलं आहे. ती संस्था आजही काम करत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.